झाले फायनली हेअर कट आणि कलर. आम्ही जातोय सँटा क्रूजला पॉज घ्यायला. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द न्यू ब्लॉग. आणि माझी केस बघू शकता कशी झाली आहे. कलर करायचं तर मग काही जास्तच कलर झालाय. सो आता मी जाते आहे कलर थोडा सेट करायला. ॲक्च्युली घरी करायलाच नव्हतं पाहिजे, काय नाही. आता मी जाते. माझी मैत्रीण पण येते आहे, तिला पण तिथं कलर करायचं असते. तर मी बोलते चला आता मी पण जाते. सर्वांना विश कर. हां, हॅपी इंडिपेंडेंस डे. कॅटूला घेऊन जाते. मेरी पुछड़ी आहे ना, वो उसको लेके ही जाना पडता है. हा जास्तच एकदम वेगळाच विचित्र वाटतंय. तर आता मी बघते तो काय बोलतो आणि तसं मी करते. फक्त वरती टचअपच करते. चलो. आणि बाजूलाच आहे, मी ऑटोनेच जाते कारण एवढा चिखल वगैरे आहे ना खरोखर. आजचा ब्लॉग स्टार्ट करू. बघूया कसा दिवस जातो आहे ना मम्मा. आणि मी घरी जाऊन मी काल काय घेतलं ते पण दाखवते. कारण राहूनच गेलं. मम्मी भेटलेली जेवढं मुली मला सुट्टे पैसे दे करून हॉटेलला जाऊन बसली असेल. आता मी पण जाते पण. हा बस बस. ते दीदीला कोण येणार. झाले फायनली हेअर कट आणि कलर ना. छान वाटतंय. हा काय बोल, काय नाव आहे. हॉलिवूड ना. हॉलिवूड. हा, तिथून केलंय. खूप छान वाटलं मला. असंच करायचं होतं. A few moments later. भूक लागली. कलर कायचा गेला. उगाच हे झालं. आली मी जाऊन. पप्पा वगैरे मम्मी वगैरे पण येऊन गेले. मस्त फटाफट काम वगैरे केलं, जेवण वगैरे केलं आणि परत डाळ भात वगैरे करूनच गेलेली. आणि काय नाही, असं टचअप दिला चांगला. आता एकदम मस्त वाटत आहे, छान वाटत आहे. तर मला असंच पाहिजे होतं. कलरचं मी नंतर बघेन. आणि आता मशीनचं सुद्धा लावले आणि पूर्ण काम पण करायचं आहे. खूप पसारा झाला आहे. कॅटूला दिला आहे फोन मी, कारण ॲलेक्स गेला तर त्याच्या मागे नाटक करत होती. मिक्सर पण माझा खराब झाला आहे आणि मला आता कामं करायची आहेत. आणि आता हे जिकडे मी आता कलर केला आणि हे किती खूप 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 छान होतं. आमच्या इथेच आहे बाजूला हॉलिवूड करून. सो तिकडेच आता मी जाईन टचअप वगैरे करायचं असेल तर. आणि हायलाईट सुद्धा विचारलं तर हायलाईट पण करेन. आणि त्यांनी मला सांगितलं बोटॉक्स करायला माझ्या केसांसाठी, म्हणजे थोडंसं कसं शायनी आणि थोडंसं हेल्दी अशी केस वाटतील. पण मी अजूनपर्यंत काही केलं नाही, ते नंतर विचार करेन. हेअर स्पा वगैरे चालेल, हेअर स्पा वगैरे मी करू शकते. पाणी आता मशीन लावावी लागेल काय. तर आता हां, मी काल काय काय घेऊन आलं ते दाखवते. सो मला फक्त हँडवॉश घ्यायचा होता आणि तूर डाळ घ्यायची होती, त्याच्यासाठीच गेलेलो. पण एवढे ऑफर बघून ना रहा नाही गया. तर सर्वात पहिला ते हे किती छान फ्रेम्स भेटलेत मला, मस्त. आणि ती चप्पल पण खूप मला मस्त भेटली. कॅटूला शूज घेतले आणि हे परफ्यूम घेतले आहेत मस्त. 3 पॅकेट घेतलेत आणि एक माझ्यासाठी घेतलं आहे, ॲलेक्ससाठी, दादासाठी. मस्त हे एंगेजचे परफ्यूम 3 आहेत. नाही 3 नाही, आय थिंक 4 त्याच्यामध्ये असं वाटतं. हे माझ्यासाठी आहे. सो मस्त डिस्काउंट होता म्हणून हे घेतलं. आणि काल पण भरपूर गर्दी होती. आणि बाजूलाच आहे रिलायन्स मॉल आमच्या इथे. तर कारण डीमार्ट खूप लांब पडतो. मला असं वाटतं पाणी टाकावं लागेल मशीनमध्ये. तर आता मला असं पाईप लावावं लागतो
मशीनमध्ये. मला लीना बोलली आहे ते एक्सटेन्शन येतं ते ऑर्डर कर, तर तेच मला बघायचं आहे कारण हे खूप त्रास होतो आणि आता मला सारखं बघत राहावं लागेल. जो चाहिए ना वो तो लिया है. आणि हे मस्त बास्केट घेतलंय फ्रूट्स वगैरे ठेवायला. ॲलेक्स बोलतो जगा किधर आहे, जगा बनाएंगा. मस्त हे 3 बास्केट माहिती आहे कितीला आहे, 120 आहे. किती मस्त आहे, सेट आहे पूर्ण 3. आणि ही अजून एक छोटीशी प्लेट घेतली आहे, किती मस्त आहे ना. फ्राईज वगैरे खायला माझ्या कॅटूला बाय 1 गेट 1 फ्री होती, पण मी एकच प्लेट घेतली आहे कारण ऑलरेडी आहे, तर मी बोलली जाऊ दे एक घेते. ती पण मस्त आहे. आणि अशा राऊंड प्लेट्स नव्हत्या म्हणून मी म्हणजे थोडंसं डिफरंट घेतलं राऊंडमध्ये. आणि काय घेतलं आणि हे मायक्रोफायबर टॉवेल घेतले आहेत मस्त क्लिनिंगसाठी, तर 1 नंबर आहे. त्या ॲलेक्सला पण एक देणार आहे त्या बाईकसाठी. सीट वगैरे क्लीन होतं, पाणी सोक करतं या टॉवेलनी. आणि काय नाही, बाय 1 गेट 1 होतं म्हणून. सो हे कॉलगेट, शक्कर आणि काय आहे, आणि हा फेस वॉश पण घेतलाय हाफ प्राईजमध्ये. मस्त मोठा बॅग आहे गार्नियरचा. मला थोडं गार्नियर लावून तर मला हे पिंपल्स तर नाही येत आहे कारण मी लावते, कारण मी यूज करायची कोणता यूज करायची क्लीन अँड क्लिअर. म्हणजे किती वर्षापासून तोच यूज करते. पण त्या दिवशी मी 100चा स्मॉल बॉटल घेतली, सो तो पण मला आवडला. पण मला पिंपल्स काय येतात काय माहिती. हा मम्मा तू काय करते तुलाच माहिती. असं मला बघावं लागतं. आणि मस्त हा टॉवेल पण घेतलाय जो कॅटू आता घेऊन बसले, तर त्याला मला आता पाण्यात भिजवून ठेवायचंय. कलर वगैरे माहिती नाही जाईल की नाही त्याचा. काल बनवलेली एक माझी चावी पण ह्याच्यातच आहे, तर एक पिशव्या वगैरे सर्व खाली करते. क्या आहे थँक्यू. ॲलेक्सला डीमार्ट आवडतं. तो बोलतो इतकं सामान असतं आणि ह्याच्यामध्ये एवढं खर्च होऊन एवढं सामान आलंय. पण किती काय काय घेतलं. शूज घेतलं कॅटूला, मला चप्पल घेतली, परत इतकं हे, तर परफ्यूम एवढे 3 पॅकेट घेतले आहेत परफ्यूमचे. आणि एक कोरियन मॅक्स मस्त व्हेज मेयो आहे, वाटतं स्पायसी असेल म्हणून ते घेतलं. आणि हां हे एक घेतलं रोल ऑन माझ्यासाठी. तर झाली रिलायन्स मॉलची शॉपिंग. तर मी हे कालच दाखवणार होती, पण बिलकुल माझा मूड नव्हता कारण खूप दमायला झालं बाबा. तर काय नाही, आता घरातली कामं पहिला करून घेते. आणि पप्पा पण आलेले. फर्स्ट विश मला कोणी केलंय, पप्पानी केलंय माझ्या जाता जाता. कारण आता कधी माझा बड्डे आहे, मंडेला 17 ऑगस्टला बड्डे आहे. सो बघू आता क्या प्लॅन आहे, देखते आहे. तसं पण आम्ही घरीच सेलिब्रेट करतो मस्त. आम्हाला कुठे जायची गरज नाही, आम्ही घरीच मस्त एन्जॉय करतो. तर बघू. आणि मस्त ब्लो ड्राय केलं ना तर केस खूप छान वाटतात आहे. त्यांना सांगितलं आहे मी उद्या स्ट्रेटनिंगसाठी येणार. ॲक्च्युली मला ना ब्लो ड्रायच छान वाटतो. ॲक्च्युली ब्लो ड्रायमध्ये कसं माहिती आहे, एकदम नॅचरल हेअर्स वाटतात. आणि स्ट्रेटनिंग केलं ना मी एकदम स्ट्रेट होऊन जातात, ते मला नाही आवडतं. आता हे जसं केलं ना अशी केस मला आवडतात. तर अशी केस राहिली ना तरी चालेल. नाही तर मी विचार केलेला उद्या जाऊन मस्त ब्लो ड्राय करेन. ते बोलले मी स्ट्रेट पण करतो. आणि आता कसं किती बरं वाटतंय. तो खूप जास्तच वाटत होता, ओव्हर झालेला, ओव्हर. चला हां देखो मेरी मॅडम. हां बुब्बू. आणि कॅटूला पण घेऊन गेलेली मस्त. बरं झालं आधीला पण आलेली माझी तीच मैत्रिणीची मुलगी, तिच्याबरोबर मस्त जरा टाईमपास चालू होता म्हणून मी एकदम रिलॅक्स होऊन बसलेली. टेन्शन नव्हतं. ती कॅटू बरोबर तिचं चालू होतं मस्ती ना. मम्मा दीदीवर काय केलं असतो. आणि फोटोज पण काढले, किती छान आलेत. लहानपणाची मैत्रीण आहे ती माझ्या. आणि आज आमच्या पोरं आहेत. बच्चे लोक हो गे बाई, बच्चे लोक. मशीनवर लक्ष ठेवावं लागतंय, पाण्यावर लक्ष ठेवावं लागतंय. चला मग पटकन काम करते आणि भेटते मग नंतर. 2 hours later. इकडे झाले मस्त मी फ्रेश, सर्व कामं करून बसली आहे आता. आणि काय नाही, असंच मी फोनमध्ये टाईमपासच करत होती. वाजले आता 6:45 वाजले आहेत. कॅटू झोपली आहे, ती पण उठेल. तिला पण अंघोळ घालायची आहे. ती पण अशीच
खेळून खेळून आपली झोपून गेली. आणि मी इकडे बनवलं माझी कॉफी. तर ती कॉफी पिऊन घेते, मग ती उठल्याच्यानंतर तिच्या मागे. आणि ॲलिस पण बाहेर आहे, बघू फोन केला तर आम्ही जाऊ खाली. आणि इकडे सगळं चादरी वगैरे धुवून ठेवल्यात, उद्यापर्यंत सुकतील. जाऊ दे, सुकू दे. इकडे स्टँडमध्ये पण कपडे ठेवलेत. तर आता काय एक एक कामं करून घेते. कॉफी प्यायला या, मस्त गरमागरम. आणि मी त्या दिवशी ऑनलाईन ड्रेस ऑर्डर केलेला, एक नंबर आला. एकदम फिटिंग एकदम परफेक्ट. मला असं वाटलं नाही की साईजचा काहीतरी प्रॉब्लेम होईल, कारण मला घालायचं होतं बॉडीकॉन ड्रेस. सो त्याची लिंकिंग रोडला वगैरे गेलं तर साईजच नसते. आणि ह्या ड्रेसचं पण मला थोडंसं डाऊट होतं, पण एकदम परफेक्ट भेटला. एकदम मस्त ट्राय केल्याच्या नाही तर एकदम दिल खुश हो गया मेरा. मग तुम्ही बघू शकता. तर मी तो बड्डेला वेअर कर. तो बघू आता मेरा बड्डे कैसा जाता है. तयारी तो चालू आहे. आणि काय नाही, आम्ही घरीच मस्त पार्टी करतो. तर मी फ्रेंड्स लोकांना वगैरे बोलू. तर काय नाही, बघू. आहे अजून उद्याचं सॅटर्डे. सॉरी आज सॅटर्डे, उद्या संडे ना. मंडेला बड्डे, सो आम्ही संडेला सेलिब्रेट करतो मस्त. मग सोमवारी ॲलेक्सने आम्ही जाऊ मस्त कुठेतरी जेवायला वगैरे. असं आम्ही मग फॅमिली टाईम असतो आमचा मस्त. एक अगोदर आम्ही मस्त फ्रेंड्स वगैरे सेलिब्रेट करतो, मग दुसऱ्या दिवशी फॅमिली टाईम मस्त. आणि मंडे येतोय, श्रावण सोमवार. मग उठायचं ना. उठली आहे ती, पण अशी सुस्ती घेते. आम्ही जातोय सँटा क्रूजला. पहुंच गए ना. क्या नीचे रख. आम्ही खायला आले डोसा. आले वा का दुखा. कैटू भाजी भी खाती है. वो वाला मस्त लग रहा है. कौन सा है? कांदा टमाटर डाल के. इकडे आमचा डोसा संपला आहे, पण अंकल मस्त डोसा बनवते ते बघत बसले. आम्ही आलो जाऊन. आणि मी जाणार होती सँटा क्रूजला. कपडे बघायला इकडे आता लटकतात आहे, चादरी वगैरे. हां. आणि या मॅडमनी काय घेतलंय? काय घेतलं गेट तू? मम्मा काय डॅडा घेऊन येतोय मिक्सरचं भांडं. ते हे झालेलं आहे ना, तर ते घेऊन येतोय. आणि मस्त डोसा वगैरे खाऊन आलो आहे. वाजले आता 9. तर आता मच्छी पण काढून ठेवल्यानंतर फ्राय करेन. दाल चावल आणि मच्छी खायगा ना तू. तुला डाळ भात देणार आहे मम्मा. तर आता इकडे मी ब्लॉग एंड करते. आता मस्त आराम करणार आहे. मम्मा आराम करायचा ना आता. ही झोपून उठली आहे मॅडम ना. माझी तर कामच चालू होती. तुला सर्वांना ओरडायला मी सांगणार आहे. बघत राहा तू. ऐकत नाही ना. जे नाही खायचं तेच खाते. इकडे आता मी ब्लॉग एंड करते. आय होप तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. बाय बाय.